तुमच्या या आंदोलनाकडे संबंध राज्याचं लक्ष आहे आणि प्रचंड मोठा बंदोबस्त लावला. ठीक आहे, ते बंदोबस्त लावलेले आहे. मी स्पष्टपणे सांगितलेले आहे की मला हे संविधानिक अधिकार आहे मला की मी शांतिपूर्ण मार्गाने आंदोलन करू शकतो. कारण ज्या प्रकारे कोल्हापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा विरोधच करायचं नाही आहे. जे चाललेलं आहे ते बघा आणि गप्प बसा. हे जे सरकारची आणि पोलिसांची नीती झालेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी आणि कुठेतरी हे प्रकार पुन्हा होऊ नये याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता, घोषणा केलेली आहे. आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळणार आहे. सर, आता हायकोर्टात सुद्धा या प्रकारची तातडीने सुनावणी होणार आहे, काय वाटतं? नाही, काय आहे की एक नियम आहे की एकतर पावसामध्ये कोणत्याही अतिक्रमण काढता येत नाही आणि हे सरकारला माहीत नसेल आणि जे नेतृत्व करणारे जे खासदार आहे, जे मोठे मोठे नेते आहे, ज्यांनी मंत्रीपद भूषवलेले आहे, त्यांना हे नियम माहीत नाही आहे का? पोलिसांना आणि प्रशासनाला हे नियम माहीत नाही आहे का? पण काय आहे की एक अशी सरकार आहे की ज्याला न्यायालयाशी काही देणं घेणं नाही है. हम है तो हम सरकार है, पुलिस भी हम है, कायदा भी हम है, कानून भी हम है, न्यायालय भी हम है करके. तर कशाला कोर्टामध्ये काय ते मान्य करणार नाही करणार? कारण आपण बघितलेले आहे की अनेक अशा प्रकरणामध्ये त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे ते त्याच्याच प्रकारचे सुरू करत आहे. जेव्हा त्यांना ते थांबवायला पाहिजे होतं त्यावेळी गप्प बसले होते आणि 8 दिवसानंतर म्हणणार की आम्ही केसेस केलेले आहे. कसे थातुरमातुर केसेस आणि किती लोकांना तुम्ही अरेस्ट करणार आहे आम्हालाही माहीत आहे. कारण तुमच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे आणि याचा अतिक्रमणशी काही संबंध नाही आहे. हे घाणेरडी राजनीतीचा एक साजिश आहे. म्हणजे शाहू महाराज काल गेले त्या ठिकाणी, लोकांची त्यांनी भावना वगैरे जाणवली. ज्या दिवशी हे घडत होते तर कुठे होते? मतलब फिरायला गेले होते का? आम्ही आदर करतो शाहू महाराजांचा, पण तुमचाच मुलगा, म्हणजे आम्ही इतकं वेडे आहे का की तुमचा मुलगा जाऊन तोडफोड करायला लावतो आणि 2 दिवसा 3 दिवसानंतर तुम्ही तिथे जातो आपले काँग्रेसचे नेत्यासोबत आणि शांतता बाळगण्याच्या. त्याच दिवशी तुम्ही रस्त्यावर आले असते, त्याच दिवशी सगळे तुमच्या पार्टीचे जे लोक आहे ते रस्त्यावर आले असते आणि हे थांबवले असते तर बहुतेक हे प्रकरण झालंच नसतं. म्हणजे एक तरफ आप मारने जैसा करेंगे और दूसरे तरफ भैया नहीं आप तो ये खेल है तो आप किसी बेवकूफ को बनाइए. आम्ही असं खेळात बळी पडणार नाही. आता खूप झालं.